निवडणूक आयोगाच्या एकंदर कारभाराबद्दल गेले काही वर्ष आम्ही निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल बोलत आहोत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, परंतु ती कुठल्या पक्षाच्या दावणीला बांधली आहे का, असे प्रश्न आम्ही वारंवार विचारतोय. आपल्याला माहिती आहे की शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने काम केलं, ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले, सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर देखील निवडणूक आयोग काय आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत नाहीये. आणि आजही निवडणूक आयोग हे राजकीय पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने काम करते असं चित्र आम्हाला दिसलंय. आणि म्हणून आपल्याला आज इथे बोलवलंय. मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, ज्याच्यामध्ये मतदारांची नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोग वारंवार अपील करत असतं की जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी केली पाहिजे. आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये जाऊन लोकांना भेटून त्यांना मदत करून त्यांना प्रवृत्त केलं की आपण नोंदणी करावी. आणि ही निवडणुकीचा पहिला रोल डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झाला. यामध्ये जी शिवसेनेने नोंदणी केली होती त्या नोंदणीमध्ये बरीचशी नावं आमची आली, काही आली नाहीत. परंतु जी नावं गाळली गेली त्याची आम्ही कारणं विचारली, ती कारणं देखील आम्हाला सांगितली गेली. परंतु आता जो सप्लिमेंटरी रोल जो खरा खूप अगोदर यायला पाहिजे होता, हा सप्लिमेंटरी रोल आता 4 दिवसापूर्वी प्रसिद्ध झालाय. आणि ह्या सप्लिमेंटरी रोल मध्ये आम्ही जी हजारोने नावं नोंदवली होती, नाव नोंदवताना तो फॉर्म भरल्याच्या नंतर आमचा फॉर्म चेक केला जातो आणि चेक करून नंतर आम्हाला ती स्लिप दिली जाते. याचा अर्थ असा आहे की मी फॉर्म भरलाय आणि माझा फॉर्म ओके झाला तरच मला ती स्लिप मिळते. माझे फॉर्म ज्या वेळेला काही कारणास्तव नाकारले जातात त्यावेळेला आम्हाला तिथेच ते परत दिले जातात की याच्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट नाहीये, ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटचं आणि फॉर्मवरचं नाव जुळत नाहीये, आधार कार्ड जुळत नाहीये, किंवा हा इनकम्प्लीट फॉर्म आहे, याचा आधार कार्डचा ऍड्रेस बाहेरचा आहे. अशी फॉर्म नाकारण्याची जी काही कारण आहे ती तिथेच सांगितली जातात. परंतु आता जो रोल बघितला, जो आता 40,000चा रोल आला, याच्यामध्ये आमच्या पक्षाची नावं ही ठरवून बाद केलेली आहेत असं चित्र आम्हाला दिसतंय. म्हणजे ही सगळी ज्या चिठ्ठ्या आता आपल्या समोर ते दिसत आहेत, या आता फक्त मी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या समोर ठेवल्या आहेत. परंतु आमच्याकडे ऑफिसमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चिठ्ठ्या आहेत, स्लिप्स आहेत, ज्याच्यामध्ये रिसिप्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आमचा फॉर्म तुमच्याकडे गेलेल्याची ही एक्नॉलेजमेंट आहे. ऑनलाईन ज्यांनी आमच्या लोकांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, या ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये देखील तुम्ही जर चुकीचा फॉर्म भरलेला असेल, एलिजिबल नसेल, तर तो एक्सेप्टच होत नाही, लोडच होत नाही. माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव देखील रिजेक्ट झालेलं आहे. अशी माझ्या घरामध्ये जे केलेले आहेत यांची रिजेक्ट झालेली आहेत, अपलोड झालेली आहे, त्याची एक्नॉलेजमेंट आलेली आहे. आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत. आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत असा आमचा आरोप आहे. आणि म्हणून आज आपल्यासमोर हा घोळ आपल्यासमोर आणण्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो. चोकलिंगम साहेबांना आम्ही 2 दिवस फोन करतोय, आमचा फोनच ते घेत नव्हते. आणि आज आम्ही येतोय म्हटल्यावरती कदाचित ते आज चेन्नईला गेले असतील असं आम्हाला वाटतंय. पण त्यांचे जे अधिकारी होते तिथे, सुदैवाने तिकडे कुलकर्णी नावाचे अधिकारी होते जे जॉईंट सीओ आहेत इलेक्शन कमिशनचे, आणि कलेक्टर साहेब देखील होते. आम्ही त्यांच्यासमोर या सगळ्या बाजू मांडल्या की माझा जर अर्ज तुम्ही नाकारत असाल तर मला अर्ज का नाकारलाय याचं कारण कळलं पाहिजे. हे कारण आता राहिलेत फक्त 5-6 दिवस. तुम्ही देणार कधी, चेक कधी करणार आणि आम्हाला सांगणार कधी. आणि ज्यांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत, ज्यांच्या तुम्ही आम्हाला एक्नॉलेजमेंट दिलेले आहेत तपासून, ह्या सगळ्यांना मतदान करायला मिळालं पाहिजे, कारण त्यांचे फॉर्म तुम्ही एक्सेप्ट केलेले आहेत. अशी मागणी आमची त्यांच्यासमोर केलेली आहे. पण मला माहित नाही की ते काय करतील. पण ठरवून बाद केलेले एवढं नक्की दिसतंय.
की जी नावं त्यांना माहिती आहेत की शिवसेनेच्या वतीने आलेली आहेत, कारण आमचे कार्यकर्ते 5-5, 10-10 फॉर्म पाठवत होते, ते त्यांनी तशी परमिशन दिली होती. ही सगळी नावं त्यांनी बाद केलेली आहेत. त्याचबरोबर एका घरामध्ये नवरा बायको यांना एकाला मतदान पूर्वेला, एकाला मतदान पश्चिमेला, ज्यांचे ऍड्रेस एकच आहेत, घरामध्ये एकच आहेत, नवरा बायको आहेत, रेकॉर्डवरती आहे, तरी देखील अशा प्रकारचा मोठा घोळ, अशी कित्येक नावं आज आम्ही त्यांना दिली की बांद्र्याच्या माणसाचं नाव हे मुलुंडला आलंय. आता कोण बांद्र्याचा राहणारा माणूस मुलुंडला मतदानाला जाईल? काही लोकांची नावं विक्रोळीमध्ये आली आहेत, काही लोकांची नावं वेगवेगळ्या सेंटरला गेली आहेत, अशी देखील मोठ्या प्रमाणात नावं ही टाकली गेली आहेत. आता ही यादी 3 ते 4 दिवसापूर्वी आली सप्लिमेंटरी. आम्हाला पूर्वी वाटत होतं जी नावं नाही आली ती सप्लिमेंटरी मध्ये येतील असं आम्हाला सांगितलं जात होतं. आता विचार करा की निवडणुकीच्या अगोदर 10 दिवस फक्त सप्लिमेंटरी येते आणि ती अशा पद्धतीने येते की ज्याच्यामध्ये नावं गाळली जातात. म्हणजे हे ठरवून केलंय का? अगोदर जर सप्लिमेंटरी खूप अगोदर आली असती, ज्या वेळेला नोटिफिकेशन निघतं त्याच्यानंतर जनरली सप्लिमेंटरी येते आणि ती सप्लिमेंटरी एका आठवड्याच्या आतमध्ये येते. आज ही सप्लिमेंटरी यायला एवढा उशीर झालेला आहे आणि या सप्लिमेंटरी मध्ये नावं नाहीये. माझ्या हिशोबाने किमान 10 ते 12 हजार नावं आम्ही जी नोंदणी केली होती ती याच्यातनं गाळ झालेली आहे. आणखी महत्वाचं की आपली जी लोकसभेची विधानसभेची निवडणूक जशी असते त्याच्या वेळेला आपण मतदानाचं आपलं कार्ड ते दाखवले किंवा यादीत नाव असल्याशिवाय मतदान करता येत नाही, तशीच प्रक्रिया इथे पण पार पाडली जाते. नक्कीच. जोपर्यंत यादीत नाव नाही तोपर्यंत त्याला मतदान करायला मिळणारच नाही आणि त्याचं नाव यादीत आलेलं नाहीये. त्याची नोंदणी यशस्वी झालेली आहे, स्लिप दिली आहे त्याला, पण त्याचं यादीत नाव नसेल तर त्याला मतदान करायला मिळणार नाही. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे यादी मागितलेली आहे की किती लोकांची नावं आलेली नाहीयेत आणि ती तपासून आमचं म्हणणं असं आहे की माझं नाव जर आलं नसेल तर मला कारण कळलं पाहिजे की माझा अर्ज का फेटाळला आणि मग तो ज्या वेळेला माझा अर्ज घेतला त्यावेळेला तुम्ही तो तपासून घेतलेला आहे. तर अशी यादी जी काय आम्हाला शक्य आहे, लोक आमच्याकडे जे काय म्हणतायत त्यांची यादी आम्ही त्यांच्याकडे पाठवतो आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ती जर यादी जर आम्ही फॉर्म एक्सेप्ट केलेले असतील तर ते आम्ही ऍडिशन मध्ये टाकू. बघा, हे याच्यामध्ये आम्हाला 100% असं वाटतंय की हा मुद्दामून जाणून बुजून केलेला प्रकार आहे, कारण ह्या 5 दिवसामध्ये काय करतील असं आम्हाला वाटत नाहीये. पण सरळ 10 ते 12 हजार मतं आमची यादीतनं काढण्याचं काम हे या लोकांनी केलेलं आहे. शिक्षकांनी पदवीधर मतदान द्यावे होत आता जास्तच राजकीय हस्तक्षेप होतो असं वाटत नाही का तुम्हाला? जास्तच नाही, पूर्णच राजकीय हस्तक्षेप होतो असं आमचं मत आहे. यापूर्वी तर निवडणुका बघितल्या फक्त शिक्षक आणि पदवीधर मध्ये शालेय किंवा कॉलेज असं मतदान चालू होतं, त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप दिसत नव्हता. मात्र यावेळी संपूर्ण राजकारण या मतदानावर घेतलं. आम्ही 5 टर्म ही सीट जिंकलेली आहे आणि आजपर्यंत असं कधी झालेलं नाहीये. परंतु या वेळेला हे सगळं होतंय कारण मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होतोय. परत सिनेट निवडणुका आणि पदवीधर या दोन्ही भिन्न आहेत, पण मध्यंतरी सिनेट निवडणुकांमध्येही बोगस मतदार नोंदवले गेलेले आहेत. आर्थिक सुधारणेचं पत्र दिलेलं राज्य सरकारने हस्तक्षेप केला आणि निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतरही त्याला स्थगिती दिली गेली. या निवडणुकीमध्ये असं काही होऊ शकतं का की तुम्ही आक्षेप घेतल्यानंतर? सिनेटच्या निवडणुका ह्या युनिव्हर्सिटीच्या अखत्यारीत येतात, त्याच्यावरती राज्य सरकारचा कंट्रोल असतो, ते कधीही बंद करू शकतात आणि त्यांनी ते त्याप्रमाणे केलं. त्याच्याप्रमाणे नवीन नोंदणी देखील केली, आम्ही नवीन नोंदणी देखील दिली, तरी देखील त्यांची हिंमत होत नाहीये सिनेटची निवडणूक घ्यायची. ही निवडणूक जी आहे ही इलेक्शन कमिशनच्या अखत्यारीत येते आणि इलेक्शन कमिशनच्या अखत्यारीत येणारी एकदा नोटिफिकेशन जारी झालं की ती निवडणूक मध्ये थांबवता येत नाही. तर मग आता तुम्ही जे आक्षेपाचे मुद्दे घेतले आहेत ते जर सॉल्व्ह झाले नाही आणि समजा जर आम्हाला कोर्टात जावं लागेल, पण कोर्टात आम्ही निवडणुकीच्या नंतर जाणार. हे यांचं हेच तंत्र आहे, पहिलं सगळं गैरकारभार करून टाकायचा आणि नंतर मग इलेक्शन पिटिशन लढत राहा. जसं आता हे सरकारचं हे जे
बेकायदेशीर सरकार बसलंय. अजूनही निवडणुकीचा सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहे, तरी देखील अजून टाइमपास चालूच आहे ना. म्हणजे थोडक्यात काय, काम काढून घ्यायचं, नंतर तुम्ही कोर्टात लढत बसा. आणि हा आशीर्वाद सरकारचा असल्याशिवाय एवढी कोण हिंमत करू शकत नाही.